मुंबईतील JVLR मार्गावर पवई येथे खड्ड्याने आणखी एक बळी घेतलाय। रस्त्यावर पडलेल्या खोल खड्ड्यात दुचाकी घसरून लालू कांबळे या RPIच्या सक्रिय कार्यकर्त्याचा मृत्यू झालाय। या घटनेनंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आक्रमक झाली असून अपघातस्थळी मोठ्या संख्येने जमून त्यांनी ठिय्या आंदोलन केले। पालिका प्रशासनाचा तीव्र निषेध करत आंदोलकांनी दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली। तसेच कांबळे यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यात यावी आणि संपूर्ण मुंबईमधील खड्डे तात्काळ बुजवण्यात यावे अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली आहे। आम्ही सरकारच्या विरोधामध्ये नाही आहेत, आम्ही महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये आहेत। जेणेकरून महापालिकेने एक निर्णय घेतला की गणपती मंडळावाले जर खड्डे मारला तर एका खड्ड्यामागे 15,000 रुपये फाईन दंड लावण्यात आला। मग ह्या तुमच्या रोडवरती एवढे मोठे खड्डे पडून या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्याचा मृत्यू झालेला आहे या खड्ड्यामुळे। व तुम्हाला किती फाईन लागली पाहिजे? एक घरचा करता माणूस या निघून गेलेला आहे, मोठी शोककळा पसरलेला आहे। रिपब्लिकन पक्षाचा एक झुंजार कार्यकर्ता या खड्ड्यामध्ये आज बळी गेलेला आहे आणि त्याला न्याय मिळाला पाहिजे या उद्देशाने महानगरपालिकेचे भ्रष्ट अधिकारी, प्रशासनाचे जे अधिकारी आहेत जे खड्ड्याची जबाबदारी घेऊ शकत नाहीत, अशा प्रशासकीय अधिकाऱ्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करून लालू कांबळे यांना भरपाई झाली पाहिजे। त्यांच्या परिवारातील एका माणसाला सरकारी नोकरी दिली पाहिजे आणि अशा प्रकारे कोणाचा बळी जाता कामा नये म्हणून रिपब्लिकन पक्षाच्या वतीने संजय भाऊ खंडागळ्याच्या नेतृत्वाखाली, छायाताईच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन आम्ही या ठिकाणी घेतलेलं आहे। आज या ठिकाणी आंदोलन करता लालू कांबळेंचा नाहक बळी गेलेला आहे। दरवेळी मुंबईमध्ये मोठा पाऊस पडल्यानंतरला दरवेळी 1-2 बळी 2-4 बळी मुंबईला द्यावेच लागतात। ही परंपरा कुठेतरी थांबली पाहिजे। प्रशासनाने याच्यावरती गंभीर दखल घेऊन आज आमचा एक कार्यकर्ता, एक निष्ठावान कार्यकर्ता रिपब्लिकन पक्षाचा यामध्ये मृत्यू पडलेला आहे। गेल्या वर्षी असंच पवईला मॅन्युअलमध्ये पडून एक बनसोडे नावाची बाई त्यासुद्धा मृत्युमुखी पडलेल्या आहेत आणि कुठपर्यंत चालणार आहे याच्यावरती ठोस निर्णय घेतला पाहिजे। काल इथे लालू कांबळेंचा ज्यावेळी मृत्यू झाला त्यांना 45 मिनिटं इथे ॲम्ब्युलन्स मिळाले नाही। माझी प्रशासनाला विनंती आहे की प्रत्येक पोलीस स्टेशनला एक ॲम्ब्युलन्स सोबत असली पाहिजे पोलीस स्टेशनच्या, जेणेकरून पोलीस आणि ॲम्ब्युलन्सचं कोऑर्डिनेट होऊन जर वेळेवर ॲम्ब्युलन्स आली असती तर लालू कांबळेंचा जीव वाचला असता। परंतु महानगरपालिकेच्या निष्काळजीपणामुळे आणि रस्त्यावरती पडलेल्या खड्ड्यांमुळे निष्पापपणे लालू कांबळेंचा मृत्यू झालेला आहे। याला जबाबदार प्रशासनावरती कडक कारवाई करण्यात यावी। त्याच्या कुटुंबियांचं पुनर्वसन झालं पाहिजे, त्यांच्या मुलाला शासकीय नोकरी मिळाली पाहिजे आणि कुटुंबियांना आर्थिक मदत मिळाली पाहिजे। यासाठी आम्ही मागणी करत आहोत आणि हे लवकरात लवकर मुंबईतले जेवढे खड्डे आहेत ते सगळे बुजवले पाहिजेत आणि गोरगरीब जनतेला या त्रासापासून मुक्त केले पाहिजे। यासाठी आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने छायाताईंच्या नेतृत्वामध्ये आम्ही या ठिकाणी आज मोर्चा करत आहोत। ब्युरो न्यूज, शहर मुंबई।